श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 25 जुलैला म्हणजेच शनिवारी आहे आषाढी एकादशी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असे म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी धार्मिक मान्यता आहे. धार्मिक मान्यतेनुसार या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी म्हणजेच कार्तिकी एकादशीपर्यंत शेषनागावर झोपतात. हा काळ भक्ती, उपवास आणि साधनेसाठी उत्तम मानला जातो. वारकरी संप्रदायामध्ये या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांचा महासंगम होतो. हे पायी चालणे म्हणजे शारीरिक व मानसिक तप मानले जाते. या आषाढी एकादशीच्या दिवशी व्रताचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे आणि म्हणून या एकादशीला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून विठ्ठलाची पूजा करतात. या एकादशीला उपवास करून विठ्ठल किंवा श्री विष्णू नामात लीन राहिल्याने मनशांती लाभते, पाप नष्ट होतात आणि सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. एवढंच नाही तर या आषाढी एकादशीला व्रत केले तर वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ प्राप्त होते. आषाढी एकादशीचा दिवस हा खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून या आषाढी एकादशीच्या दिवशी ही एक चूक अजिबात करू नका. काय होतं की आपल्याला भरपूर वेळा काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या पवित्र दिवशी काही ना काही चुका होऊन जातात आणि जर आपल्याला या एकादशीचं पुण्यफळ पाहिजे असेल तर आपण या चुका करू नये. या आषाढी एकादशीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल, पण ही एक चूक अजिबात करू नका, नाहीतर याचे तुम्हाला भयंकर परिणाम भोगावे लागतील आणि 99% लोकांना ही चूक अजूनही माहीत नाही. तर अशी कोणती चूक आहे जी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायची नाहीत? या दिवशी कोणत्या नियमांचे पालन करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीचे महत्त्व हे खूप मोठे आहे. एकादशी ही अतिशय पवित्र तिथी मानली जाते. या दिवशी देव निद्रावस्थेत जातात म्हणजे झोपी जातात आणि सृष्टीचा संपूर्ण कारभार हे भगवान शिवशंकरांकडे सोपवत असतात आणि याच दिवसापासून चातुर्मास हा सुरू होतो आणि जो कार्तिकी एकादशीला संपत असतो. आता या आषाढी एकादशीचा प्रारंभ 24 जुलैला सकाळी 9:13 होणार आहे आणि समाप्ती 25 जुलैला सकाळी 11:34 होणार आहे. उदय तिथीनुसार 25 जुलैला म्हणजे शनिवारी आपल्याला व्रत करायचं आहे. एकादशीचे जे काही नियम आहेत किंवा ज्या काही सेवा आहे, जे काही उपाय आहे, तर ते सुद्धा आपल्याला 25 जुलैलाच करायचे आहेत. व्रत पारण म्हणजे उपवास सोडण्याची वेळ ही 26 जुलैला पहाटे 5:46 पासून ते 8:31 आहे. तर या वेळेमध्ये तुम्ही व्रताचं पारण जे आहे तर ते सोडू शकता, म्हणजे आषाढी एकादशीचं व्रत सोडू शकता. आषाढी एकादशीचं व्रत हे आपल्याला संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडलं जातं, तरच या व्रताचं शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते.
बऱ्याच वेळा काय होतं, काही जण दिवसभर व्रत करतात आणि संध्याकाळी व्रत सोडून देतात. तर तुम्ही असं अजिबात करू नका. ही चूक जी आहे तर ती तुम्हाला अजिबात करायची नाही. आणि शक्य असेल, घरात जर थोडी मोठी मुलं असेल आणि त्यांना व्रत करणं शक्य असेल तर त्यांना सुद्धा हे व्रत करायला सांगायचं आहे. आता या दिवशी अशा काही चुका आहेत ज्या आपल्याला अजिबात करायच्या नाही. यात पहिली चूक म्हणजे एकादशीच्या दिवशी भात खाणे वर्ज्य मानले जाते. मग तुम्ही उपवास केला नसेल तरी पण तुम्ही या दिवशी भात खाऊ नका. बऱ्याच वेळा आजारी व्यक्ती असतात किंवा लहान मुलं घरामध्ये असतात आणि अशा वेळी बघा, आपण त्यांना भात खायला देतो. पण ही चूक सुद्धा तुम्हाला करायची नाही. घरात कितीही लहान मुलं असेल किंवा कितीही मोठा व्यक्ती असेल तर त्यांना या दिवशी भात तुम्ही अजिबात देऊ नका. आणि या दिवशी फक्त भातच नाही तर तांदळापासून जे काही पदार्थ बनवले जातात तर ते सुद्धा या दिवशी सेवन केले जात नाही. म्हणजे तांदूळच हा पूर्णपणे एकादशीच्या दिवशी वर्ज्य केला जातो. आता एकादशी तिथी ही 24 जुलैलाच सकाळी 9:03 सुरू होणार आहे. तर या तिथी सुरू झाल्यापासूनच आपल्याला तांदूळ हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. जो 26 जुलैला सोमवारी आपण व्रत सोडणार आहे तर तेव्हाच आपल्याला तांदूळ हा खायचा आहे. तसेच या दिवशी मांसाहार हा करू नये. कांदा, लसूण आणि नशेपासून दूर राहावे. मग तुम्ही हे सुद्धा 24 जुलैपासूनच तुम्हाला मांसाहार हा करायचा नाही. कारण की हा जो दिवस आहे तर या दिवशी सुद्धा एकादशीमध्ये मोजला जातो. म्हणजे या दिवसापासून एकादशी सुरू होते आणि म्हणून या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार किंवा कांदा, लसूण यांचं सेवन हे करायचं नाही. कारण कांदा, लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात आणि जेव्हा या दिवशी आपण या पदार्थांचं सेवन करतो तेव्हा कुठेतरी त्याचे नकारात्मक परिणाम हे सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात. तसेच या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नका. कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नका. अगदी छोटी मुंगी असेल, किडा असेल, तिची देखील आपण या दिवशी हिंसा करू नका. कारण की आपल्याला पापं लागतात आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी भांडण, वादविवादसुद्धा करू नका. बाहेरच नाही तर घरामध्ये देखील आपल्याला भांडण करायचं नाही. अगदी तुमचे छोटे मुलं असतील तर त्यांना देखील या दिवशी ओरडायचं नाही किंवा त्यांना सुद्धा सांगायचं आहे की घरात भांडणं करू नका. कारण की बघा, आपली जी वास्तू असते ना ती नेहमी तथास्तु म्हणत असते. आपण जे काही बोलतो तेच आपल्याबाबत होत असते. या गोष्टीचं तुम्ही काळजी घ्यायची आहे. जर आपण या पवित्र दिवशी आपल्या घरात काही नकारात्मक बोललो तर आपल्याबाबत देखील नकारात्मक गोष्टी होत असतात. आणि जर आपण एखादी चांगली गोष्ट बोललो तर आपल्यासोबत चांगली गोष्ट जी आहे तर ती घडत असते. आणि म्हणून हा एक नियम देखील तुम्हाला या दिवशी पाळायचा आहे. आता पुढची चूक ही खूप जण करतात. कळत ना कळत ही चूक जी आहे तर ती आपल्याकडनं होत असते. परंतु ती आपल्याला अजिबात करायची नाही. तर या दिवशी तुळशीची पानं ही अजिबात तोडायची नाही. जर तुम्हाला तुळशीची पानं ही पूजेसाठी लागणार असेल तर ती आदल्या दिवशी म्हणजे 24 जुलैला एकादशी तिथी सुरू होण्याआधीच तोडून ठेवायची आहेत आणि ती तुम्ही 25 जुलैला पूजेमध्ये वापरू शकता. कारण तुळशीची पानं ही कधीच शिळी होत नाही. म्हणून तुम्ही 2 दिवस अगोदर तोडून ठेवली तरीसुद्धा चालेल. आणि जर नाहीच लक्षात राहिलं तर या दिवशी मार्केटमध्ये भरपूर तुळशीची पानं विकायला असतात. या दिवशी जेव्हा आपण फुलं विकत आणतो तेव्हा तुळशीपत्रसुद्धा तुम्ही विकत आणू शकता आणि ती पूजेमध्ये वापरली तरी चालेल. किंवा तुळशीपाशी खाली गळून पडलेली पानं असेल तर ती सुद्धा तुम्ही उचलून स्वच्छ करून पूजेमध्ये वापरू शकता. पण चुकूनही तुळशीला स्पर्श करायचा नाही. तुळशीला जल अर्पण करायचं नाही आणि तुळशीची पानं सुद्धा तोडायची नाही. तुळशीची पूजा करताना आपला स्पर्श हा तुळशीला होणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. कारण या दिवशी माता तुळशी आपल्या हरीसाठी व्रत करत असते. जर आपल्याकडनं ह्या चुका झाल्या, तिच्या व्रतामध्ये अडथळे येतात आणि त्याचे वाईट परिणाम जे आहे तर ते आपल्याला, आपल्या कुटुंबाला भोगावे लागत असतात. म्हणून ही एक चूक जी आहे तर ती तुम्हाला 100% आवर्जून टाळायची आहेत. चुकून सुद्धा ही चूक आपल्याकडनं होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला
नख किंवा केस देखील कापायचे नाही. या गोष्टींची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंची, विठ्ठलाची जेवढी पूजा होईल तेवढी पूजा, सेवा, त्यांच्या मंत्राचा नामजप हा आपल्याला करायचा आहे. आणि काहीच शक्य नसेल ना तर फक्त विठ्ठल 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 असं म्हणत राहा दिवसभर, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रास तुम्ही जप केला ना तरीही तुम्हाला या संपूर्ण आषाढी एकादशीचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होईल. कारण या सेवेने आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स जो आहे तर तो वाढत असतो आणि तो बँक बॅलन्स आपल्याला कधीतरी कामाला येत असतो. त्यामुळे आपण सेवा ही करत राहायची आहे. भरपूर वेळा असं होते की आपल्याला वाटते की आपण एवढी देवांची सेवा करतो, पूजा करतो, उपाय करतो, पण आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही. तर अशा वेळी आपण जी काही वाईट कर्म केलेली असतात तर त्या कर्माचं फळ फिटेपर्यंत आपल्याला सेवेचं फळ मिळत नाही. एकदा की आपल्या वाईट कर्माचं फळ फिटलं की नक्कीच आपण जी काही सेवा करत असतो तर त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते. त्यामुळे तुम्ही सेवा ही करत राहा, भगवान विष्णूंचं नाव घेत राहा. या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. यासोबतच भगवान विष्णूंच्या विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकतात. एक श्लोकी विष्णू सहस्रनाम देखील तुम्ही पठण करू शकता. वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर या एकादशीच्या दिवशी अजून एक चूक जी आहे तर ती आपल्याला करायची नाही. तर ती म्हणजे या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही. अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या देखील या दिवशी तुम्ही घालू नका. भरपूर वेळा असं होतं की मॅचिंगमध्ये आपल्याकडनं काही चुका होऊन जातात आणि ते आपल्याला कळत देखील नाही. त्यामुळे या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र, काळ्या रंगाच्या बांगड्या, काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाची टिकली देखील या दिवशी लावू नका. तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. पिवळा रंग हा भगवान विष्णूंचा आवडता रंग आहे. त्यांना पिवळ्या रंगाची वस्त्र ही अत्यंत प्रिय आहे. म्हणून या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करू शकता किंवा लाल रंगाची वस्त्रसुद्धा तुम्ही परिधान करू शकता. तसेच या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं आवर्जून अर्पण करा आणि तुळशीपत्रसुद्धा अर्पण करायची आहेत. कारण तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णूंची आणि विठ्ठलाची पूजा, सेवाच पूर्ण होत नाही. तुळशीशिवाय त्यांची पूजा ही पूर्णपणे अपूर्ण मानली जाते. म्हणून तुम्ही मंदिरात पूजा करा, घरात पूजा करा, पण तुळशीपत्र हे नक्की अर्पण करायचं आहे. विठ्ठलाची मूर्ती नाही, भगवान विष्णूंची मूर्ती नाही, हरकत नाही. बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या घरात असते, तर तिची पूजा तुम्ही केली तरीसुद्धा चालेल. कारण देव हा एकच आहे, त्यांची रूपं जी आहे तर ती वेगवेगळी असतात. यासोबतच तुम्हाला या दिवशी इच्छापूर्तीसाठी एक उपाय सांगणार आहे. तर तो उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचा आहे. 100% प्रभावी हा उपाय आहे इच्छापूर्तीसाठी. तुमच्या मनात एखादी इच्छा असेल आणि ती जर तुम्हाला भगवंताकडून पूर्ण करून घ्यायची असेल ना तर तुम्ही हा उपाय कराच. उपाय हा तुळशीच्या पानांचा आहे, म्हणून आपल्याला तुळशीपत्र लागणार आहे. मग तुम्ही तुळशीपत्र सांगितल्याप्रमाणे आदल्या दिवशी तोडून ठेवा, विकत आणा किंवा खाली पडलेली असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे एक तुळशीपत्र असेल ना तरीही चालेल, किंवा 11 तुळशीपत्र असतील तर तरीही चालेल, किंवा 108 तुम्ही तुळशीपत्र घेतली तरीसुद्धा चालेल. तुळशीपत्र घेतलं की आपल्या देवघरातील देवांचा जो दिवा आपण नेहमी लावतो तर तो दिवा लावून घ्यायचा आहे, आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे, तुळशीपत्र स्वच्छ करायचं, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहेत. तुळशीपत्र हे आपल्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि यानंतर आपली इच्छित मनोकामना व्यक्त करून हे तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या समोर तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि यानंतर तिथेच त्यांच्या समोर बसून तुम्हाला ओम विष्णवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि पुन्हा आपली एकदा इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत आणि अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी हे तुळशीपत्र
तुम्ही जिथे अर्पण केलं आहे तिथून उचलायचं आहे आणि आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे. नक्कीच तुमची इच्छा ही पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. तुम्ही तो उपाय आषाढी एकादशीला नक्की करून पहा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.